आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आत्ता सावीला घेऊन ये, नाहीतर मी. आरू, असं नाही बोलायचं. शाणा आहेस ना तू, हो की नाही? गुड बॉय, जा दूध पिऊन जा. हॅलो, मी ते फोटोजचं कळवतो तुम्हाला थोड्या वेळात. हो ऐका ना प्लीज, त्याला ओरडू नका. हो नाही ओरडत, बोलतो. ठेवते. एडी सर, आज कशी वाटत नाही आदित्याला. सावीचा शिक्षक म्हणून तिच्या शाळेत होता. डिस्गस्टिंग. एडी सरांची बायको. सावी म्हणाली ती की ती एडी सरांच्या बायकोला भेटलीये. तिची चांगली गट्टी पण जमली होती. तिला ती आवडली सुद्धा होती. सावीची एका अनोळखी बाईशी एवढी जवळ. नाही 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 सुंदरी, नाही. म्हणजे मध्यरात्री आलेली ती बाई, धनंजयने ज्या बाईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ती बाई, या तिघी जणी नाही आहेत. मला राहून राहून असं वाटतंय की ही बाई फक्त आणि फक्त अनु मॅडम आहे. मला असं वाटतं की अनु मॅडम मला भेटायचा प्रयत्न करतात. हा, पण मी कसं पोहोचू त्यांच्यापर्यंत? हा, एडी सरांची बायको काय, एकदा सावीला विचारून कन्फर्म केलं पाहिजे. ती नक्कीच सांगेल. मी किती छान चित्र काढले बघू. अरे वा, किती छान चित्र काढलंय माझ्या सावने. बरं सावी, मला सांग, तुला आठवतंय का ग, तू एकदा सांगितलं होतंस मला की तुला एडी सरांची बायको भेटली. एडी सरांनी तुझी ओळख करून दिली, तुला ती खूप आवडली आणि तिने तुला ते छान असं हेअर पिन पण दिलं होतं. आठवतंय? पण आई, तूच तर एडी सरांची बायको आहेस ना? हा नाही ते बरोबर आहे, पण तुझी ओळख करून दिली होती ना एडी सरांनी. तुला आठवते का ती? हा, हो आठवलं. ती मला खूप म्हणजे खूप आवडल्या होत्या. एडी सर तिला का बायको म्हणाले ते आपण बघू नंतर. पण मी काय म्हणते, मी जर तुला आता फोटो दाखवला तर तू त्यांना ओळखशील? हो ओळखेन ना. एक मिनिट. सावी, नीट बघा, हीच आहे का ती बाई?
ही माझी वाईफ मानसी देशपांडे. मी नाही ओळखत या बाईला, ही नव्हती ती बाई आई. सावी, तुला आठवतंय माझ्यासोबत स्कूलमध्ये एक मॅडम आल्या होत्या, त्यांना तू आवडली होतीस, तुला त्या आवडल्या होत्या, आठवतंय का? का त्या परत येणार आहेत का? बोलवा ना मग त्यांना परत प्लीज. बोलवा ना बाबा, तुम्ही बोलवणार आहात का? तुला भेटायचंय त्यांना? हो. मग त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. जर तुला कोणी विचारलं असा फोटो दाखवून की ह्या त्या मॅडम आहेत का, किंवा ह्या मॅडमना तू कधी भेटली आहेस का, तर तू काय सांगणार? इथे ह्याच मॅडम आहेत. नो, रॉंग. तू सांगायचं नाही, ह्या त्या मॅडम नाही आहेत किंवा मी यांना कधी भेटली नाही. असं का म्हणायचं? आई बोलली की कधी खोटं नाही बोलायचं. हो बरोबर आहे, पण तुला थोडस असं खोटं बोलावं लागणार का माहितीये? पण का? कारण ते एक सिक्रेट आहे, एक गंमत आहे. गंमत? मग चालेल, तुम्ही सांगितलं ना, मग तसंच करेन मी. प्रॉमिस? प्रॉमिस. आणि प्रॉमिस तोडलं तर देव बाप्पा कान कापतो. गुड गुड. सावी, नीट आढळण्याचा प्रयत्न कर ना. म्हणजे अशीच उंच गोरी गोरी अशी होती का ती बाई? बघ ना, नीट 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 बघ एकदा, म्हणजे तुला कळेल. नीट बघ. नाही आई, या नव्हत्या त्या बाई. अरे वा, काय चाललंय साऊचं? ओ, क्रेयॉन्स वगैरे काढलंय, ड्रॉइंग करते आमची साऊ. मग साऊ, काय गप्पा चाललेल्या? बाबा, तुमची ती शाळेतली बायको होते ना? माझ्या शाळेतल्या बायको बद्दल? माझी कुठली? अगं, ही सावी ज्यांच्याबद्दल बोलते ना, त्या आमच्या मॅडम आहेत. शाळेमध्ये ड्रॅमॅटिक्स आणि डान्सच्या हेड आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात मुलांसाठी, नेहमी काही ना काहीतरी असतं. कधी आम्ही स्किट्स करतो, कधी काय. तर ह्यांच्या क्लासरूम मध्ये सावीच्या आम्ही एकदा स्किट प्रेझेंट केली होती, त्यामध्ये त्या बायको होत्या, आम्ही नवरा होतो. तर ही समजते त्या माझ्या बायको आहे. त्यांनी तुला काहीतरी आय गेस हेअर पिन दिली होती ना, आणि तू त्यांना परोटा खाऊ घातला होता. काय पण ते, एक मिनिट वा 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 वा. सावी, ड्रॉइंग तू काढलंयस? माल काढलंय सावी. हॅपी फॅमिली. एवढं गोड ड्रॉइंग काढलंय ना सावी तू, ब्युटिफुल. तुला सांगू, एवढं छान पेंटिंग काढलंय ना तू, की आता देवाला प्रार्थना कर आपली हॅपी फॅमिली कधीच तुटू नये. चल चल कर कर कर, देवाला प्रार्थना कर. धनंजय, मिळाला फोटो? मिळाला असेल तर प्लीज लवकर सेंड करा ना. आय एम सॉरी, ते काही फोटोज डिलीट झालेत, माहित नाही कसं. ठीक आहे, हरकत नाही, त्याला तुम्ही काय करू शकता. बरं, मी काय म्हणते, मी ना तुम्हाला माझ्याकडे जो फोटो आहे ना मॅडमचा, तो पाठवते. हॅलो 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 धनंजय. हॅलो, रेंजला पण आत्ता जायचं. हॅलो 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 हॅलो. नॉट रिचेबल. बॅटरी डेड झाली असेल. उद्या सकाळी बोला.
काम करते, मी त्यांना अनु मॅडमचा फोटो पाठवते, म्हणजे जेव्हाही रेंज येईल ना तेव्हा त्यांना तो फोटो पोहोचेल. तू अजून तयार का झाला नाही शाळेत जायला? चल पटकन, बाबा आंघोळीला गेले, तोपर्यंत तयार हो. पटकन आवर. मी आता मला नाही यायचं. अरे हो, आगाऊपणा करू नकोस. तुझा डबा मी भरते, तोपर्यंत तयार हो पटकन. सुंदरी आई, मला माहिती होतं तू येणार आहेस. तुला माहितीये का, मला तुला बघून खूप आनंद झालाय. का उगाच त्या निष्पाप जीवाला आशेला लावतीयस? आमचा झाला तेवढा अपमान पुरेसा नाहीये का तुला? असं का बोलतेस आजी? आई मला शाळेला तयार करण्यासाठी आली आहे, हो की नाही? अरे तू तुझ्या खोलीत जा. चल आई. आई ऐका प्लीज, त्याला नका ओरडू, लहान आहे तो. अरे कळत नाहीये तुला? तुझ्या खोलीत जा. आणि एक लक्षात ठेव, ही बाई इथे आली आहे हे धनंजयला कळता कामा नये. कळलं? जा तुझ्या खोलीत. आई प्लीज, तुमचा राग माझ्यावर आहे ना, तुम्ही माझ्यावर हवं तेवढं ओरडा, पण प्लीज आरवला असं रागवू नका. कशाला एवढा खोटा पुळका आणतेस? तुला जे काही करायचं होतं ते तू केलंय सुंदरी. आमच्या भावनांचा चक्का चूर केलायस. आता कशाला आलीस तू इथे? प्लीज असं नका बोलू. हे बघा, मला माहिती तुम्हाला माझा राग आलाय, मी चुकीची आहे, सगळं मान्य आहे. आणि तसंही मी अजून खूप मोठी शिक्षा भोगतेय ना, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. पण प्लीज, या सगळ्यात माझा हेतू चुकीचा नव्हता. हे सगळं फक्त माझ्या सावीसाठी. बस सुंदरी, सुंदरी त्या निष्पाप जीवाला यात गोवू नकोस. मला खात्री आहे तू जर तिला समजावून सांगितलं असतंस तर तिने नक्की समजून घेतलं असतं. कदाचित 4 दिवस तिला वाईट वाटलंही असतं, पण सावरली असती ती, कारण आरोह असता तिच्या बरोबर. पण नाही, तुला आता आदित्य बरोबर निघून जायचं होतं ना. वय काय बोलताय तुम्ही? हा, मला आई तर म्हणण्याचा हक्क तुला नाहीच आहे सुंदरी. तो हक्क गमावलायस तू. अगं तुला कळतही नाहीये, तू आमच्या पाठीत खंजीर खुपसलायस. आत्ता कुठे माझे धनंजय दुःखात न सावरून कसे बसे लग्नाला तयार झाले होते, तर त्यांना पुन्हा दुःखाच्या घरात ढकललं तू. अतिशय वाईट वागलीस तू सुंदरी, अतिशय वाईट. आई अहो, माझी कोंडी झाली हो. मी तरी काय करणार? कोंडी? तुझी कोंडी झाली होती? अगं एवढी हुशार कर्तबगार तू, मोठमोठ्या समस्या चुटकीसारख्या सोडवतेस, आणि तुझी कोंडी झाली ती? मला नाही पटत हे. तुला कळतच नाहीये तू काय वागलीयस. अगं भर लग्नाच्या मांडवात धनंजयच्या गळ्यात माळ घालायची सोडून निर्लज्जपणात त्या आदित्य बरोबर निघून गेलीस. शर्मेनं मान खाली गेली आमची. आणि काय ग, तुझ्या घरचे त्या आदित्यच्या नावाने खडी फोडत होते ना, मग त्याच्याच बरोबर राहायचा निर्णय घेतलास तू. मला एक शब्द ऐकायचा नाहीये तुझा सुंदरी. कोंडी झाली होती म्हणे. तुझी कोंडी झालीये ना, मग ती फोडण्याचा एक मार्ग सांगते मी तुला. करशील?
आदित्यला घराबाहेर काढून आत्ताच्या आत्ता धनंजयशी लग्नगाठ बांधशील? बोल सुंदरी, आहे तुझ्यात हिम्मत? मला माहित होतं ग तुझ्यात हिम्मत नाहीये सुंदरी, तू काहीही करू शकणार नाहीस. बस झाला आता तू आमच्या आयुष्यातनं कायमचं निघून जायचेस. तुझा आणि आमचा संबंध संपलाय. आणि धनंजयला जर सावरायचं असेल तर तू निघून जायला हवंस आमच्या आयुष्यातनं. लांब राहा सुंदरी धनंजय पासून. अय्यो काय काय बोलताय तुम्ही? हे बघा आई, फक्त थोडा वेळ द्या मला, मी हे सगळं सॉर्ट करेन. पण प्लीज असं गैरसमज करून घेऊ नका आणि हे सगळं असं अर्धवट सोडू नका प्लीज आई. मी बस, माझा निर्णय झालाय. आता काही झालं तरी तुझ्या बरोबर किंवा तुझ्या घरच्यांबरोबर नातं जोडणार नाहीये मी. माझ्या आरोहला आणि धनंजयला वाऱ्यावर सोडलंस तू, पण ते एकटे नाहीये. मी खमकी अजून. बघच तू सुंदरी, एक दुसरी चांगली मुलगी बघून, ऐन वेळी दगा न देणारी मुलगी बघून धनंजयचं लग्न लावून देते की नाही मी. आई, मी अजूनही धनंजयवरचं प्रेम नाकारलेलं नाहीये. प्रेम? तुझं खरं प्रेम आहे का धनंजयवर? मग मी सांगते तसं कर. तुझं खरं प्रेम आहे ना धनंजयवर, तर त्याच्या आयुष्यातनं कायमची निघून जा. काहीही झालं तरी त्याच्या आयुष्यात डोकावून बघू नकोस. सिद्ध कर तुझं प्रेम. मला वचन दे सुंदरी, काहीही झालं तरी तू धनंजयच्या आयुष्यात परत येणार नाहीस. तो समोर आला तरी त्याच्या समोर प्रेम हा शब्द उच्चारणार नाहीस. प्रेम आहे ना तुझं त्याच्यावर? मग दे मला वचन. आहे ना तुझ्यात हिम्मत? मग दे मला वचन सुंदरी. धनंजयचं भलं व्हावं अशी इच्छा आहे ना तुला? मग दे मला वचन की तू त्याच्या आयुष्यातनं कायमची निघून जाशील. आहे ना तुझं खरं प्रेम? मग कर सिद्ध. आई हो, आरव म्हणत होता सुंदरी आली होती. हो आली होती, पण का आली होती, का निघून गेली मला नाही माहित. आई हॅलो. हो निघते. हो. मला न भेटता का गेली? ओ बाबा, ती काहीतरी फोटो बद्दल बोलत होती. काल रात्री तिने फोटो पाठवला होता, तो तू बघितलाच नाही का? सुंदरी, सुंदरी, काय सुंदरी? मला न भेटता जाणार होता तुम्ही? हा, अच्छा, तुम्ही रागवलात माझ्यावर. ओके, बघा मी तुम्हाला एक अशी न्यूज देणार आहे ना, तुमचा सगळा राग निघून जाईल. हे बघा, हे बघा, ही तीच बाई आहे ज्या बाईला मी ऍडमिट केलं होतं. तुम्ही खरंच या बाईला ऍडमिट केलं होतं? येस. आर यू शुअर धनंजय? तुम्ही या बाईला ऍडमिट केलंय? हो, मी ह्याच बाईंना ऍडमिट केलं होतं. धनंजय, तुम्हाला कळतंय का? अहो,
ह्याच अनु मॅडम आहेत. म्हणजे अनु मॅडम जिवंत आहेत धनंजय. अनु मॅडम जिवंत आहेत. येस यू आर राईट. पण सुंदरी, हे ह्या खूप मोठ्या अडचणीत आहेत. त्यांना आपली गरज आहे. हे बघा, आपण एक काम करू. तुम्ही सांगा कुठे जायचंय आणि काय ऍक्शन घ्यायची ते सांगा. एक काम करा, तुम्ही 2 मिनिटं थांबा. मी लगेच रेडी होऊन होतो. हा, आलो, मी आलो. मला वचन दे सुंदरी, काहीही झालं तरी तू धनंजयच्या आयुष्यात परत येणार नाही. धनंजय, हा, काय झालं? ऑल गुड? ओके ओके. तुमचं काही इम्पॉर्टंट काम आहे का? एक काम करा, तुम्ही ते काम करून घ्या. मी तुम्हाला तिथे भेटतो. तुम्ही फक्त सांगा कुठे भेटायचंय. नाही, माझं मी करेन हे काम. मी शोधेन अनु मॅडमला. तुम्ही नका येऊ. नका येऊ म्हणजे? म्हणजे खरं तर मी तुम्हाला हेच सांगायला आले होते की काय? की आता आपण थांबूया.